नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। सौर कृषी पंपाच्या किमतीत पुन्हा वाढ, शेतकऱ्यांना फटका, तालुका स्तरावर मेळाचे कार्यालय नाही। शेतकऱ्यांना पीएम किसानचे अधूनमधूनच मिळू लागले हप्ते, 5 लाख लाभार्थी, केवळ 1.5 लाख शेतकऱ्यांना मिळाले सलग हप्ते। सीसीआयने खरेदी केला 33 लाख गाठी कापूस, गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावापेक्षा चांगला दर। टोमॅटोला मिळेना भाव, शेतकऱ्यांच्या जिवारी लागतोय घाव, दुष्काळात 13वा महिना, प्रति किलो 3 ते 4 रुपये दर, टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ। वसमत हळद नावाने मिळाले जीआय नामांकन, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध, 5 जिल्ह्यांकरता जीआय मानांकन। राज्यातील 120 साखर कारखान्यांचा पट्टा पडला, मार्च अखेर 105 लाख टन साखर तयार, उतार्यात काहीशी वाढ, साखर उतारा गेला 10%वर। विदर्भात कैरीला 5,000 रुपयांवर दर, आंध्र प्रदेश तेलंगणातील आंबा आवक मंदावली। नगरमध्ये लाल मिरचीला 18,000 रुपयांपर्यंत दर। बटाटा, घेवडा, मटारच्या दरांत वाढ, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून हापूस आंब्याची सुमारे 10,000 पेटी आवक। जिल्ह्यात कमी तर गुजरात दिल्लीला टरबुजांना मिळतो जास्त भाव, निर्यात करण्यावर उत्पादक शेतकऱ्यांचा भर, ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव, शेकडो टन टरबुजांची निर्यात। निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळ दुर्लक्षित, प्रशासन लोकप्रतिनिधी निवडणुकीत व्यस्त, उपाययोजना पडल्यात तोकड्या। कोथरूड, बानेर, सिंहगड रोड परिसरात पावसाची हजेरी, जिल्ह्यात फळबागांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भीती। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।